नमस्कार सर्वांना, रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तोंडी लावणीसाठी एक प्रकार बघणार आहोत। तर आज आपण पीठ मिरची म्हणून अशी रेसिपी आहे ती बघणार आहे। मिरची भजीचा पण प्रकार तुम्ही याला म्हणू शकता, पण अगदी कुरकुरीत होते। फक्त आपण ही तळून नाही करणार आहे, शालो फ्राय करून करणार आहे। जरा वेगळ्या प्रकारे म्हटलं दाखवूया। तर चला मग साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण साहित्य बघूया। इथे आता साहित्य मी घेतलंय, पोपटी मिरची असते, ही खूप कमी तिखटवाली मिरची असते। तर हीच मिरची घ्यायची आपल्याला या भजीसाठी किंवा पीठ मिरचीसाठी। तिखट लागू नये म्हणून इथं लिंबू घेतलंय, पुढे दाखवते मी कसं यूज करायचं। चणा डाळीचं पीठ घेतलंय, 50 ग्रॅम असेल वजनी ग्रॅम। कोथिंबीर, जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे, नाशिक स्पेशल लाल मसाला आणि नाशिक स्पेशल काळा मसाला। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता। हळद, धना पावडर, ओवा आणि चवीपुरतं मीठ घेतलंय इथं। तर स्टार्टिंगला आपल्याला तर आधी मिरची कट करून घ्यायची आहे। आता पुढची तयारी बघूया। मिरचीला असं आपल्याला मध्ये कट देऊन घ्यायचं आहे या प्रकारे। आणि मिरच्या कोवळ्या असतील तर बी नाही काढलं तरी चालेल, पण तुम्हाला जर बी काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता। खूप जास्त बी नाहीये या मिरच्यांमध्ये आणि तिखट पण नाहीये या मिरच्या अजिबात। तर ह्या प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या आता कट करून घ्यायच्या। इथं सर्व मिरच्या इथं आता मी असे कट देऊन घेतलेत सगळ्या मिरच्यांना। तर आपण जे चवीपुरतं मीठ घेतलंय त्यातलं अर्ध मीठ इथं मी साईडला घेते एका डिश मध्ये। अर्ध मीठ घ्यायचंय आता आपल्याला इथं। आणि लिंबू हलकस असं प्रेस करायचं, मिठात बुडवायचं आणि आपल्याला ह्या लिंबाच्या साहाय्याने याला मिरच्यांना मीठ लावून घ्यायचंय। म्हणजे लिंबाचं जेणेकरून एका प्रोसेस मध्ये दोन कामं होतात। लिंबू आणि मीठ लावल्याने तिखटपणा मिरचीचा कमी होतो। तर आता आपल्याला असंच सर्व मिरच्यांना असंच करून घ्यायचंय। आणि तुम्ही प्रवासात पण ही मिरच्या नेऊ शकतात खाण्यासाठी, कमी तिखट असल्यामुळं। फक्त लिंबू नाही लावायचं, 2-2 दिवस टिकतात ह्या मिरच्या। तर आता या सर्व मिरच्यांना मी असंच याच प्रकारे लावून घेते। प्रत्येक वेळेस लिंबू थोडंसं प्रेस करायचं, किंवा तुम्ही लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून तसंही करू शकता, पण मला अशी सोपं वाटते ही प्रोसेस, त्यामुळे मी अशीच करते नेहमी। आणि असे आंबट तिखट अशी छान चव लागते मिरच्यांची तोंडी लावण्यासाठी। सर्व मिरच्यांना लिंबू मीठ लावून घेतलंय। आता पीठ भिजून घेऊया। तोपर्यंत मिरच्यांमध्ये मीठ आणि लिंबू छान मुरेल, त्यामुळे तिखटपणा आणखीन जास्त कमी होतो। असं 5 ते 7 मिनिटं करून ठेवायचं, म्हणजे त्याचा थोडासा तिखटपणा जो असतो तो पण कमी होतो आणखीन। पीठ भिजवण्यासाठी आपल्याला थोडं पसरट भांडं घ्यायचंय। डाळीचं पीठ घेतलंय आधी, पिठाला थोडंसं तिखटपणा यावं म्हणून हा आमचा घरगुती लाल मसाला हा पाव चमचा घेते। पाव चमचा धना पावडर, अख्खे जिरे घेते, तर तुम्ही जिरा पावडरही वापरू शकता। हळद पाव चमचालाही कमी, ओवा हा हातावर थोडासा आपल्याला क्रश करायचा आहे आणि मग टाकायचा, म्हणजे कुठल्याही पदार्थाला छान चव उतरते जेव्हा आपण ओवा असा टाकला तेव्हा। आणि चवीपुरतं इथं मीठ घेतलंय। मिरच्यांना पण आपण मीठ लावलंय हे लक्षात असू द्या। आणि कट करून घेतलेली अशी हिरवीगार अशी कोथिंबीर, हे सर्व साहित्य आता मिक्स करायचं। आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे भजीला जसं आपण बॅटर तयार करतो त्याप्रमाणेच आपल्याला इथं हे बॅटर तयार करायचंय। खूप जास्त पातळ नाही करायचं किंवा खूप घट्ट नाही ठेवायचंय। आता 2 मिनिटांसाठी असं फेटून घ्यायचं। हे पीठ आपलं आता छान फेटून झालंय, इथं बघू शकता असं छान हलकं झालंय। यामुळे भजी अशी छान कुरकुरीत होतात, खुसखुशीत होतात। आणि आपण ही तव्यावरती करणार आहे। तवा गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घेतलंय, आणखीन अर्धी पळी टाकते। स्टार्टिंगला मिरच्या सोडण्याआधी थोडंसं कमीच टाकायचं तेल, आणि खूप कमी तेलामध्ये होती ही रेसिपी। खाण्यासाठी पण अशी कुरकुरीत तयार होते। तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आणि पिठामध्ये अशा 1-2 मिरच्या आपल्याला अशा घोळून घ्यायच्या आहे। यासाठीच मी आपली मिरची बसली पाहिजे भांड्यामध्ये पिठाच्या, म्हणून मी तुम्हाला पसरट भांड घ्यायला सांगितलं आधी। आणि अगदी थोडंसं पीठ लावून घ्यायचंय, असं पिठात थोडीशी घोळवायची। पीठ पूर्ण काढून टाकते, थोडंसंच ठेवायचं आणि
अलगद अशी तेलावर ठेवायची आपल्याला। खूप जास्त डाळीच्या पिठाची पण होत नाही ही, त्यामुळे छान कुरकुरीत तयार होते। आता सर्व मिरच्या आपल्याला अशा सोडून घ्यायच्या आहेत तेलावर। तुम्हाला जास्त पीठ आवडत असेल मिरच्यांना तर तुम्ही तसं करू शकता, जास्त पिठाच्या पण तयार करू शकता। आता थोडंसं पीठ उरलंय, हे पीठ थोडं थोडं वरती मिरच्यांवरती असं सोडायचं, या प्रकारे असं। आता असं पीठ आणि ते सगळं सोडून झालं की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवरती, जेणेकरून मिरच्या आपल्या छान मऊ शिजतील। तर 2 मिनिटं झाले, आता बघूया। आणि स्टार्टिंगला जे 1.5 पळी तेल टाकलं होतं तेवढंच तेल आहे, खूप जास्त तेल टाकायची गरज पडत नाही। आता आपल्याला मिरच्या एकदम अशा पलटून घ्यायच्या आहे, म्हणजे ही साईड पण आपल्याला भाजून घ्यायची त्याची। आपल्याला या अलगद अशा पलटून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही ही साईड बघू शकता किती छान अशी क्रिस्पी झाली, आवाज पण येतोय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडंसं तेल टाकू शकता, पण एवढ्या तेलामध्ये बरोबर क्रिस्पी तयार होतात या मिरच्या। खालच्या साईडनी थोड्याशा परतून झाल्या की अशा आपल्याला उलटण्याच्या साहाय्याने अशा एक एक करायची, म्हणजे सेपरेट सेपरेट, म्हणजे आणखीन जास्त क्रिस्पी होतात त्या। अगदी 10 मिनिटं लागतात या मिरच्या तयार होण्यासाठी। आणि मिरच्या टाकल्या तव्यावरती फक्त आपल्याला एक साईडनीच इथं त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे, नंतर न झाकण ठेवायची गरज नाहीये। आता या साईडने पण मी परतून घेते छान मिरच्या। खालच्या साईडने बघू शकता अशा छान क्रिस्पी झाल्यात खालच्या साईडने पण। आणि आपल्या मिरच्या अशा खाण्यासाठी रेडी झाल्या इथं। अगदी कमी तेलात 3 ते 4 टेबल स्पून मध्ये ह्या मिरच्या इथं तयार होतात। तुम्हाला अजून जास्त क्रिस्पी हवे असेल तर तुम्ही कमी गॅसवर 5 मिनिटांसाठी अजून ठेवा, आणखीन जास्त क्रिस्पी होतात त्या। सर्व करून घेऊया। तर गरम गरम मिरची भजी किंवा तुम्ही पीठ मिरच्या, आमच्याकडे पीठ मिरच्या म्हणतात म्हणून मी याला पीठ मिरच्या असे म्हणते। तर मिरची भजी आपली इथं तयार झालेली आहे तोंडी लावणीसाठी। तुम्ही नुसते चपाती बरोबरही खाऊ शकता, छान लागते चपाती बरोबर सुद्धा, आणि नुसते तोंडी लावणीसाठी घेऊ शकता। तर मग रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। मिरची भजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।